नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चौहान तुम्हा सर्वांचं MPSC ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांना माझा जय जय मित्रांनो. आज आपण एका नवीन विषयाला आणि एका नवीन सिरीजला हात घालतोय आणि ती सिरीज पर्यावरण या विषयाची निगडित आहे. तर आपण तिचा अभ्यास करणार आहोत. टॉपिक बाय टॉपिक लेक्चर्स येतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओजला लाईक करायला बिलकुल विसरू नका. इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया पर्यावरणाचा सर्वात पहिला टॉपिक, आणि तो म्हणजे पर्यावरणाच्या डेफिनेशनपासून आपण मूव ऑन करून पर्यावरण परिस्थितिकी ह्या टॉपिकपर्यंत पोहोचणार आहोत मित्रांनो. तर बघा, आज आपण पहिल्यांदा सर्वात सुरुवातीच्या लेक्चरमध्ये पर्यावरण म्हणजे काय आणि नंतर परिस्थितिकी म्हणजे काय ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, पर्यावरण म्हणजे काय, तर ही डायग्राम जी तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, ती स्क्रीनवरची डायग्राम एकदा समजून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला पर्यावरण म्हणजे काय हे समजायला सोपं जाईल. इथे एक वर्ड आहे कॉल्ड ॲज सिस्टम, आणि सिस्टम म्हणजे काय, तर कुठल्याही इंटरकनेक्टेड किंवा इंडिपेंडंट कंपोनंटचा समूह जी की आपण इथे पर्यावरण कन्सिडर करतोय. म्हणून आपण फॉर एक्झाम्पल एक पृथ्वी असं कन्सिडर करूया. म्हणजे ही जी बाउंड्री दिसत आहे, ही बाउंड्री काहीतरी निगडीत एका विषयाशी निगडीत आहे, आणि हा सिस्टम हा वर्ड कशाशी तरी निगडीत आहे, आपण ते समजून घेतोय. तर बघा, इथं सिस्टम म्हणजे काय आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय की कुठलाही एखादा कंपोनंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कंपोनंट हा इंडिपेंडंट सुद्धा असू शकतो, किंवा हा कंपोनंट या एका नवीन वेगळ्या कंपोनंटसोबत निगडीत असू शकतो. असे दोन कंपोनंट आहेत, किंवा हे यांचे संबंध ह्या दुसऱ्या कुठल्या तरी कंपोनंटसोबत निगडीत असू शकतात. तर मग अशा कुठल्या तरी सिस्टमचा किंवा त्या कंपोनंटचा एकत्र ग्रुप, किंवा इंडिपेंडंट असणाऱ्या कंपोनंट्सचा एकत्र ग्रुप, किंवा ते कंपोनंट्स एकमेकांवर निगडीत असतील किंवा एकमेकांवर डिपेंडंट असतील, अशा सुद्धा निगडीत कंपोनंटचा ग्रुप, त्याला आपण सिस्टम असं म्हणूयात. काय म्हणूयात आपण त्याला? सिस्टम असं म्हणूयात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली ह्युमन बॉडी जर आपण कन्सिडर केली, तर ह्युमन बॉडीचा एक अंग म्हणजे हात जर आम्ही कन्सिडर केला, तर तो एक इंडिपेंडंट कंपोनंट आहे. पण हात कशावर तरी डिपेंडंट आहे, कारण की हात आपल्या शरीराला जोडून आहेत, म्हणजे हात हा शरीराला जोडून असणारा पार्ट आहे, म्हणून आपण त्याला मग आता डिपेंडंट कंपोनंट म्हणूयात, बरोबर. मग असे जे काही इंडिपेंडंट किंवा डिपेंडंट कंपोनंट यांचा एकत्रित समूह म्हणजे आपलं फुल बॉडी म्हणजे काय झाली, तर सिस्टम झाली. मग या सिस्टमची एक बाउंड्री असते. काय असते? एक बाउंड्री. मग ही बाउंड्री कोण डिफाईन करते, तर हा बाउंड्री जी डिफाईन करणारा असतो तो म्हणजे असतो कुठलाही बाहेरून पाहणारा माणूस. म्हणजे बाहेरून पाहणाऱ्या माणसाला फक्त एकाच गोष्टीचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे त्याला जर फक्त हातांचा अभ्यास करायचा असेल, तर त्याच्यासाठी त्या सिस्टमची बाउंड्री फक्त हाताच्या अवतीभोवती असेल, ठीक आहे. पण जर एखाद्या माणसाला पूर्ण शरीराचा अभ्यास करायचा असेल, तर तो त्या सर्व कंपोनंट्सला घेऊन त्याचा अभ्यास करेल, सर्व ऑर्गन्सला घेऊन त्याचा अभ्यास करेल, आणि मग त्याच्यासाठी बाउंड्री जी असेल ती पूर्ण त्या सिस्टमची बाउंड्री असेल, बरोबर. मग ही बाउंड्रीची डेफिनेशन. आणि ह्या बाउंड्रीच्या बाहेर जेही काही वातावरण असतं, बाउंड्रीच्या बाहेर जेही कुठलं वातावरण असेल त्याला आपण सराउंडिंग म्हणतो, आणि हा सराउंडिंगच आपल्या मग काय असतो, तर पर्यावरणाचा भाग असतो. म्हणून आता आपण ही डायग्राम समजून घेतल्यानंतर त्याच्या इकडल्या डेफिनेशन्सवर येऊ. तर बघा, जी कुठली सिस्टम आहे त्याचे दोन प्रकार पडतात. एक आहे क्लोज सिस्टम आणि दुसरी आहे ओपन सिस्टम. क्लोज सिस्टम म्हणजे काय, त्या दोन कंपोनंटचे एकमेकांसोबत इंटरॅक्शन नसणं याला क्लोज्ड सिस्टम असं म्हणतात. आणि ओपन सिस्टम म्हणजे काय, तर त्या दोघांचं एकमेकांसोबत काय असणं, इंटरॅक्शन असणं, याला आपण काय म्हणतो, ओपन सिस्टम. मग इथे पर्यावरण हे जे आहे हे काय असणार आहे, ओपन सिस्टम. कारण याच्यामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर असे 1000 कंपोनंट्स एकमेकांसोबत डिपेंडंट असतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, तर ओपन सिस्टम असं म्हणतो. तर मग आता मग पर्यावरणाची डेफिनेशन आता आपण समजून घेऊयात. कारण की आपल्याला सिस्टम म्हणजे काय हे कळलेलं आहे. तर इथे सजीव, जेही कुठले सजीव पृथ्वी तलावर अवतरित आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल झाडं असतील, किंवा माणसं असतील, किंवा मग प्राणी असतील, जे कुठले, या तिन्हीच मेन कंपोनंट्स आहेत. तर मग सजीव जेही कुठले पृथ्वीवर आहेत ते सजीव, त्यांच्या आजूबाजूला असणारं सर्व जैविक. आता सर्व जैविक म्हणजे काय, मग हरित वनस्पती, अहरित वनस्पती, त्यामध्ये आलेले प्राणी, परपोषी म्हणजे जे दुसऱ्यावर डिपेंड आहेत ते, विघटक म्हणजे जे मृत प्राण्यांना किंवा मृत वस्तूंना खातात ते विघटक, आणि नंतर शेवटी असणारा माणूस, ठीक आहे. प्लस सर्व अजैविक, सर्व जैविक आणि सर्व अजैविक. मग अजैविक घटकांमध्ये कोण, तर ज्यांच्यामध्ये जीव नाही अशा सगळ्या गोष्टी. मग कोणते, पण ते माणसासाठी काय आहेत, तर जरुरी आहेत. मग कुठल्या, तर पाणी आहे, अग्नी, ऊर्जा, तापमान, वातावरण, मृदा किंवा गुरुत्वाकर्षण, एवढ्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर अजैविक मध्ये येतात. आणि ह्या सर्व महत्त्वाच्या आहेत, बरोबर. मग ह्या सर्व सजीवांच्या अवतीभोवती असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा
हे जे दोन झाले हे काय झालेत तर हे घटक झालेले आहेत। या घटकांचा होणारा प्रभाव काय होत असतो, याचा होणारा प्रभाव आणि ह्यांच्या संदर्भात घडणाऱ्या घटना, म्हणजे एखादा प्राणी मेला म्हणजे तो काय झाला, घटना झाली। आणि प्रभाव म्हणजे काय, तर साप मेला तर गरुडांवर फरक पडेल, बेडूक मेला तर सापांवर परिणाम करेल, असा जो काय तो प्रभाव। अशा तिघी गोष्टी म्हणजे त्यांचा घटक, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या घटना ज्याही सजीवांच्या अवतीभोवती असतात, या टोटल अवतीभोवतीच्या वातावरणाला आपण काय म्हणतो तर म्हणतो पर्यावरण, एन्व्हायरमेंट असं म्हणतो। मग एन्व्हायरमेंट कसं असतं, तर एन्व्हायरमेंट स्थिर नाही आहे, म्हणजे एन्व्हायरमेंट कसं असतं नेहमी बदलणार आहे। मग स्थिर एन्व्हायरमेंट कशाला म्हणायचं असतं, तर स्थिर एन्व्हायरमेंटमध्ये घटक, प्रभाव आणि घटना ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, त्याला आपण स्थिर असं म्हणू शकतो। पण जेव्हा आपण सजीवांचा विचार करतो, सजीव मूव्ह करत असतात, सजीवांना दैनंदिन चर्या असतात, त्यामुळे ते काय असतात, मूव्ह करतात, आणि मूव्ह करतात म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी वेगवेगळा बदल घडत असतो, आणि तो बदल म्हणजेच काय तर मग पर्यावरण आहे। तो पर्यावरण कसं आहे मित्रांनो, MCQ साठी नक्कीच विचारलं जाईल। तर पर्यावरण हे स्थिर नसून कसं आहे, ते बदलणारे आहे। बघा आता आपण परिस्थितिकी ह्याचा अभ्यास करतोय। आता परिस्थितिकी हा पर्यावरणाच्या पुढच्या डेफिनेशनचा पार्ट आहे, त्यालाच इंग्लिशमध्ये इकॉलॉजी असं म्हणतात। इंग्लिश शब्द सुद्धा समजून घेणं तेवढंच जरुरी आहे। तर इकॉलॉजीमध्ये काय आपण म्हणतो, परिस्थितिकी म्हणजे काय, तर सर्व सजीव आणि त्यांचं पर्यावरण। सर्व सजीव म्हणजे कोणाला, परत माणूस महत्वाचा, प्राणी आणि झाडी, बरोबर, म्हणजे ह्या गोष्टी सर्व सजीव आणि त्यांच्या आजूबाजूंचं असणारं पर्यावरण। ह्या पर्यावरणाचा एकमेकांसोबत काय असतात तर आंतरक्रिया घडतात। आंतरक्रिया म्हणजे काय, ह्यांचा एकमेकांसोबत संबंध येतो। मग संबंध कसा येतो, तर जे कुठले जैविक घटक आहेत आणि अजैविक घटक, अजैविक घटकांमध्ये आपण सांगितलं तापमान, गुरुत्वाकर्षण आणि इतर गोष्टी, जैविक घटनामध्ये आपण प्राणी, झाडी वगैरे वगैरे बघितलं, त्यांचा घटक, त्यांच्या घटना आणि त्यांचा प्रभाव ह्यांचा एकमेकांसोबत काय होतात तर आंतरक्रिया होतात, कारण ते एकमेकांसोबत शेअरिंग करत असतात। जेव्हा आंतरक्रिया होत असतात तेव्हा त्यांचा परस्पर संबंध सुद्धा येत असेल, बरोबर, आणि जेव्हा परस्पर संबंध येतो तर त्या संबंधाचा केला गेलेला अभ्यास म्हणजेच काय होतं तर परिस्थितिकी, म्हणजेच काय असतो तर इकॉलॉजी होते। बघा मग ह्याचा सर्वप्रथम जो वापर केला या इकॉलॉजी किंवा परिस्थितिकी नावाच्या शब्दाचा, तो वापर रिटर या शास्त्रज्ञाने केला 1968 मध्ये। कधी केला, 1968 मध्ये। पण इकॉलॉजीला जो शब्द आहे त्याला प्रचलित करण्याचं, म्हणजे त्याला वाढवण्याचं काम किंवा त्याला एक ग्लो देण्याचं काम जे केलंय ते हेकल नावाच्या शास्त्रज्ञाने 1969 या कालखंडामध्ये केलंय। तर आता व्याख्या बघू आपण की सजीवांचा त्यांच्या निवासस्थानी केलेला अभ्यास म्हणजेच काय, तर मग परिस्थितिकी अभ्यास आहे। सजीवांचा त्यांच्या निवासस्थानी केलेला अभ्यास म्हणजेच कुठला अभ्यास तर परिस्थितिकी अभ्यास, किंवा त्यांचा सेंद्रिय म्हणजे आणि असेंद्रिय, आता परत तेच गोष्टी आहेत, जैविक आणि अजैविक जे म्हटलेले आहेत तेच, जैविक आणि अजैविक यांचा वातावरणाशी म्हणजे आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटशी असलेला संपूर्ण संबंध म्हणजेच काय तर मग परिस्थितिकी होय। तर बघा आता इथे अजून एक नोट लिहिलेली आहे बघा, वनस्पती, प्राणी आणि त्यांचे पर्यावरण हे एकमेकांवर डिपेंडंट आहे। कसे आहेत तर ते डिपेंडंट आहेत, त्या कशा गोष्टी आहेत, एकमेकांपासून वेगळ्या न होऊ शकणाऱ्या गोष्टी आहेत। हे आपण इथे नोट करून सांगतोय मित्रांनो, कारण की ही गोष्ट तुम्हाला परत लक्षात ठेवायची आहे की सजीव हा कधीच एकटा नसेल, तो त्याच्या आजूबाजूच्या पर्यावरणासोबत कसा असेल, निगडीत असेल, नेहमीसाठी तो डिपेंडंट असेल। फॉर एक्झाम्पल माणूस त्याच्या पर्यावरणाशी कसा निगडीत आहे, तर त्याला ऑक्सिजन लागतोय किंवा त्याला खाण्यासाठी धान्य लागतं, ते सगळ्या गोष्टी कुठून येतात तर पर्यावरणामधून येतात। तर बघा आता इकॉलॉजी म्हणजे परिस्थितिकी, याचे काही टाइप्स आहेत, ऑटिकॉलॉजी, सिनिकॉलॉजी आणि हॅबिटॅट इकॉलॉजी। याच्या डेफिनेशन्स आपण समोर पाहणार आहोत, हा चार्ट लक्षात ठेवा। ऑटिकॉलॉजीमध्ये स्पेसिस ऑटिकॉलॉजी आणि पॉप्युलेशन ऑटिकॉलॉजी, सिनिकॉलॉजीमध्ये कम्युनिटी सिनिकॉलॉजी आणि इकोसिस्टम सिनिकॉलॉजी, आणि हॅबिटॅट इकॉलॉजीमध्ये कुठलाही टाईप नाही आहे मित्रांनो। आता याच्या डेफिनेशनचा आपण अभ्यास करूयात। बघा, इकॉलॉजी म्हणजे परिस्थितिकी आपण सांगितले की प्राणी, वनस्पती आणि हवामान यांचा सहसंबंध किंवा त्यांच्यात घडणाऱ्या आंतरक्रिया यांचा आपण अभ्यास करतो, त्या अभ्यासालाच आपण काय म्हटलेलं आहे मित्रांनो तर इकॉलॉजी असं म्हटलेलं आहे। मग इकॉलॉजीचा पहिला प्रकार आपला पडतो तो म्हणजे ऑटिकॉलॉजी, आणि ऑटिकॉलॉजी म्हणजेच काय तर विशिष्ट प्रजाती किंवा एखाद्या विशिष्ट प्रजातीचा सदस्य ह्याचा पर्यावरणाशी असलेला संबंध आहे। एखादा विशिष्ट प्रजाती किंवा त्या प्रजातीचा सदस्य ह्याचा एन्व्हायरमेंटशी किंवा पर्यावरणाशी असलेला संबंध, या संबंधाचाच अभ्यास करणे म्हणजे ऑटिकॉलॉजी होय। मग ऑटिकॉलॉजीचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे स्पेसिस ऑटिकॉलॉजी आणि दुसरा म्हणजे पॉप्युलेशन ऑटिकॉलॉजी। मग स्पेसिस ऑटिकॉलॉजी म्हणजेच काय तर स्पेसिस म्हणजे प्रजाती। आता प्रजाती काय सांगते की एखाद्या विशिष्ट प्रजातीचा
अभ्यास करायचा आहे, विशिष्ट प्रजातीचाच अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल वाघ, म्हणजे वाघांचा अभ्यास केला इंडिपेंडंट ऑफ त्याचं स्थान, ते कुठल्या स्थानावर आहेत ह्याचा अभ्यास न करता फक्त आणि फक्त वाघांचाच अभ्यास केला, म्हणजे एका पर्टिक्युलर परिस्थितीचा अभ्यास केला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो तर स्पेसिस ऑटिकॉलॉजी असं म्हणतो. मग सेकंड टाईप काय पडतो तर पॉप्युलेशन ऑटिकॉलॉजी. पॉप्युलेशन म्हणजे काय तर जीवसंख्या. आता जीवसंख्येचा अभ्यास करताना आपल्याला डेफिनेशन अशी करायची आहे, वरची जी डेफिनेशन आहे तीच प्लस तिथे काय करायचं एक विशिष्ट स्थान हा शब्द ॲड करायचा आहे. म्हणजे एकच प्रजाती किंवा एखादी विशिष्ट प्रजाती आणि तिचं असणारं विशिष्ट स्थान ह्याचा जो पर्यावरणाशी संबंध आहे त्याचा केलेला अभ्यास ह्याला आपण काय म्हणायचं मग जीवसंख्या अभ्यास किंवा जीवसंख्या ऑटिकॉलॉजी म्हणायचं. फॉर एक्झाम्पल काय तर जीवसंख्या अभ्यास म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल सुंदरबनातली वाघ, म्हणजे आपण स्पेसिसमध्ये वाघांचा अभ्यास केला, पण आता आपल्याला पॉप्युलेशन ऑटिकॉलॉजीमध्ये सुंदरबनातील वाघांचा अभ्यास करायचा. म्हणजे वाघ तर आहेत, म्हणजे विशिष्ट प्रजाती आली आणि सुंदरबन आलं म्हणजे विशिष्ट स्थान आलं. हे सुंदरबन जी जागा आहे ती पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे. आणि पॉप्युलेशन म्हणजे मग काय तर एका प्रजातीतील टोटल संख्या म्हणजे आपण पॉप्युलेशन कन्सिडर करतो. आता आपण सिनिकॉलॉजी इकॉलॉजी समजून घेऊयात. सिनिकॉलॉजी काय सांगते तर एखादा जीव समुदायाचा अभ्यास. आता जीव समुदाय म्हणजे काय, समुदाय म्हणजे ग्रुप आणि जीव म्हणजे जीव म्हणजे काय आपण इथे प्राणी कन्सिडर करूया किंवा एक एन्व्हायरमेंट कन्सिडर करूया जिथे समुदाय म्हणजे ग्रुप आहे, म्हणजे एखाद्या जीवांचा ग्रुप आहे त्याला आपण जीव समुदाय असं म्हणतो. मग याची डेफिनेशन कशी बनेल मग विशिष्ट प्रजाती, एखादी विशिष्ट प्रजाती किंवा सर्व प्रजाती ह्यांचा एकत्रितरित्या केलेला अभ्यास किंवा त्यांचा असणारा पर्यावरणाशी संबंध आणि त्या संबंधांचा केलेला अभ्यास याला आपण काय म्हणू शकतो सिनिकॉलॉजी असं म्हणू शकतो. मग याचा प्रकार कुठला तर कम्युनिटी सिनिकॉलॉजी. कम्युनिटी म्हणजे जीव समुदाय. आता जीव समुदाय काय सांगते बघा तर विशिष्ट जीव समुदाय, समुदाय म्हणजे आपण आता सांगितलं ग्रुप आणि जीव म्हणजे जीवांची संख्या. मग एखाद्या विशिष्ट ग्रुपची जी काही संख्या असेल म्हणजे तिथे असणाऱ्या प्राण्यांची म्हणा किंवा वनस्पतींची म्हणा जी काही संख्या असेल त्याला आपण कम्युनिटी किंवा जीव समुदाय सिनिकॉलॉजी असं म्हणूयात. फॉर एक्झाम्पल चिल्का सरोवरातील जे काही मासे आहेत, ठीक आहे, चिल्का सरोवर खारा पाण्याचं सरोवर, तिथे जे काही मासे आहेत त्यांचा केलेला अभ्यास याला आपण कम्युनिटी सिनिकॉलॉजी असं म्हणू शकतो. कारण मासे हे ग्रुपमध्ये आहे, मग माशांमधले जे काही प्रकार असतील ते सगळेच आले याच्यामध्ये. मग शार्क आला, डॉल्फिन आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे शार्क अस्तित्वात नसतील पण तिथे शार्क आला, डॉल्फिन आला किंवा मग इतर मासे आले, हे सगळ्या माशांचा एकत्रित जो अभ्यास केला त्याला आपण काय म्हणू शकतो मग तिथे कम्युनिटी किंवा जीव समुदाय असं म्हणतो. म्हणजे इथं काय आलं तर मग इथं सर्व प्रजाती जे आल्या त्यांची एकत्रित काय केली आपण संख्या दाखवलेली आहे. आणि नंतर आहे इकोसिस्टम सिनिकॉलॉजी म्हणजे परिसंस्था. हा शब्द आपल्याला पुढे लक्षात ठेवायचा आहे कारण इथे पुढे इकोसिस्टम हा सुद्धा शब्द आपल्या वापरामध्ये येणार आहे. मग इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था. आणि आता परिसंस्था म्हणजे काय तर अनेक जीव समुदाय, म्हणजे अनेक म्हणजे मग एक आला, एक सोडून दोन आले, दोन किंवा तीन आले, चार आले किंवा इन्फिनिट आले, असे जे काही समुदाय असतील आणि त्यांचा पर्यावरण ह्यांचा काही जो संबंध असेल त्यांचा केलेला अभ्यास म्हणजेच काय तर मग इकोसिस्टमची किंवा परिसंस्थेची व्याख्या झाली. मग फॉर एक्झाम्पल कोण मग चिल्का. मग चिल्कामध्ये आपण आधी कम्युनिटीमध्ये काय सांगितलं फक्त मासे, मग आता या चिल्कामध्ये आपण मासे घेऊयात किंवा खेकडे घेऊयात किंवा मग इतर जे प्राणी त्यांच्यावर डिपेंडेंट असतील चिल्का सरोवराच्या आजूभोवती ते सर्व जे आलेत ते परिसंस्थेमध्ये आलेत. ठीक आहे मित्रांनो. आता इथे दोन डेफिनेशन्स अजून आहेत. अधिवास म्हणजे हॅबिटॅट. हॅबिटॅट काय सांगतो तर सजीव ज्या ठिकाणी वाढतो, त्याचा जन्म होतो, त्याची वाढ होते आणि त्याचा मृत्यू होतो अशा सर्व ठिकाणाला काय म्हणलं जातं हॅबिटॅट असं म्हटलं जातं. मग फॉर एक्झाम्पल अधिवास कुठले कुठले आहेत तर मग तलाव. मग तलावामध्ये पण मासे जन्माला येतात, वाढ तिथेच होते आणि मरतात सुद्धा तिथे. दलदल तशीच, जंगल किंवा समुद्र किंवा महासागर हे सुद्धा काय झालेत मग हॅबिटॅट झालेत. मग जीव प्रजाती. आता स्पेसिस याची आपण डेफिनेशन पाहूयात. मग परस्पर संबंधामध्ये म्हणजे त्यांच्या एकमेकांसोबत जे काही संबंध आहे त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रजननामुळे त्यांचा एक समूह तयार होतो आणि त्या समूहालाच मग आपण जीव प्रजाती असं म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोण तर वाघ, मानव किंवा मग इतर प्राणी हे सगळे काय झाले तर जीव प्रजाती झाले, जीवांच्या प्रजाती ह्यालाच आपण म्हणतो. आता इथे एक नोट केली आहे बघा, इथे दोन डेफिनेशन्स आहेत, सोबत यासाठी देतोय की हे कन्फ्युजन डेफिनेशन्स आहेत बघा. जीव समुदाय कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय तर सर्व प्रजातींची एकत्र केलेली संख्या याला आपण जीव समुदाय असं म्हणतो. आणि जीव संख्या म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे एकाच प्रजातीची संख्या. म्हणजे इथे काय आहे तर एकाच प्रजातीची संख्या म्हणजे जीव संख्या, म्हणजे फक्त हरणांचा अभ्यास तर फक्त हरणच आले त्याच्यामध्ये. आणि जीव समुदायामध्ये मग काय आलं तर सगळे आले, सर्व प्रजाती म्हणजे वाघ आला, हरण आला किंवा निलगा आली, अशा सर्व प्रजातींचा अभ्यास केला म्हणजेच काय मग जीव समुदाय. तर ही व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो. आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ जरूर आवडलं. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मी तुमचा मित्र रजा घेतो. धन्यवाद.